पुढे लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांचे मिळून एकूण 4,500 रुपये वितरित केले जाणार आहेत। ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे। तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील अशी माहिती प्रशासनाकडून आता देण्यात येते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4,500 रुपये मिळणार आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरं तर ही माहिती दिलेली आहे। असा प्रयत्न असणार आहे। बहीण योजना जी आहे ती हिट ठरली असं म्हणावं का? पण एकीकडे आपण म्हणतोय की लाडकी बहीण योजनेने इतकं चांगलं काम केलं, लोक आता वाट सुद्धा पाहत आहेत की पुढचा हप्ता कधी मिळेल। तुम्हीच सांगू शकता या सगळ्यांना की कधी हप्ता मिळेल। लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, त्याचबरोबर आम्ही अनेक गोष्टी याच्यामध्ये घेतल्या। एकतर कार्यालय आहे जे ई ऑफिस करण्याचा जो एक उद्दिष्ट आम्ही ठेवलं होतं, जवळपास 85% आम्ही त्याचं काम पूर्ण करू शकलो। त्याचबरोबर इतर म्हणजे जवळपास 37,000 अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण असेल, भरती असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या। आणि लाडकी बहीण योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। ताई, शेवटचे 2 प्रश्न आहेत। एक तर जातीय जनगणनेचा निर्णय घेण्यात आलेला आहे, किती महत्त्वाचा निर्णय, कारण ग्रामीण भागामध्ये याचे कशा पद्धतीने परिणाम पाहायला मिळतील? अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सुद्धा अनेक वेळेला या संदर्भातलं आमचे नेतृत्व अजितदादांनी सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन करत असताना किंवा शासनाला विनंती करत असताना जनगणना झाली पाहिजे, कारण वेगवेगळे विषय असतात, फक्त आरक्षणाचाच नव्हे तर पॉप्युलेशन सेन्सेस आणि त्याचबरोबर जातीनिहाय जनगणना ही एक अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे। आणि त्याच्यातून पुढच्या कालावधीमध्ये जो विकसित भारत आपण बघण्याचं जे काही आपलं उद्दिष्ट आहे किंवा स्वप्न आहे, ती ही जनगणना झाल्यानंतर एक टार्गेट ओरिएंटेड काम हे पुढच्या कालावधीमध्ये राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल यांना करता येणार आहे। आणि त्या दृष्टिकोनातून जनगणना ही अत्यंत महत्त्वाची आहे। मी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ यांचे मी आभार मानेन। आम्ही ओबीसी घटक म्हणून सुद्धा अनेक वेळेला या संदर्भातली मागणी होत होती की जनगणना झाली पाहिजे जातीनिहाय किंवा एकंदरीत जनगणना झाल्यानंतर अनेक त्याचे सकारात्मक पडसाद हे आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळणार आहे। वाटते की मानधन जे आहे ते काही रखडलेलं नाही। आम्ही वेळोवेळी त्या संदर्भातला आढावा घेत असतो आणि मानधन जे वेळेवर त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विभाग आम्ही त्याच्यावर अतिशय बारकाईने लक्ष केंद्रित करून असतो। महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे। एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो। त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं, त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा, हा रुटीन असतो। पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नसतं आणि आम्ही त्या संदर्भामध्ये अतिशय लक्ष केंद्रित म्हणजे प्रॉपर त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून असतो। मला त्या ठिकाणी निधी उपलब्ध झालाय आणि हे सगळं करत असताना एक महत्त्वपूर्ण घोषणा ही आदरणीय फडणवीस साहेबांनी केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील या संदर्भातली त्यांनी घोषणा केली। आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल ह्या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू। याआधीसुद्धा अनेकदा या संदर्भातला उल्लेख झालेला आहे की 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल। पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। या व्यतिरिक्त आत्तापर्यंत एकल महिलांचा सर्वे हा कधी करण्यात आलेला नव्हता, तो पहिल्यांदाच त्या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि एकल महिलांच्या दृष्टिकोनातून एक चांगलं धोरण हे महायुती सरकारच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये येणार आहे, त्यामुळे तेही एक अतिशय ऐतिहासिक पाऊल हे सरकारच्या वतीने उचललं जात आहे। महिला सक्षमीकरणाकडे पाऊल जाईल का? ते त्यांना 1500 रुपये देण्याची गरज पडणार नाही, जे धोरण येणार आहे सरकारच्या वतीने, त्यामुळे महिला सक्षमीकरणाकडेचा पाऊल मारायचं नाही। एकल महिलांच्या संदर्भातला एक भाग झाला। मुळात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातूनच पहिल्यांदा आणण्यात आली आणि आज साधारणपणे ज्या पद्धतीनं हा लाभ सुरू आहे, अनेक अशा महिला आहेत ज्यांनी त्या 1500च्या लाभातून ज्या आपल्या घरखर्च भागवतात, अनेक त्यांचे आरोग्य उपचार असतील ते सुद्धा करतात, पण लघु उद्योजकाकडे सुद्धा किंवा छोट्या मोठ्या व्यवसायांकडे सुद्धा ह्या 1500च्या लाभाच्या दर महिन्याच्या माध्यमातून महिलांनी पाऊल उचललेली आहेत. आणि आमच्यासाठी अशा अनेक सकारात्मक ज्या केस स्टोरीज आहेत या निश्चितपणाने लक्षात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये फायनान्शियल लिटरसी ज्याचा उल्लेख किंवा आर्थिक सक्षमता महिलांमध्ये आणणं ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत, जेणेकरून लखपती दिदी असतील यांचं उद्दिष्ट गेल्या वेळेला 37 लाखाचं होतं. 37 लाख माता भगिनी या लखपती दिदीच्या त्या ह्याच्यामध्ये लाभ घेत आहेत, म्हणजे वार्षिक त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या पुढे जात आहे. त्याच पद्धतीनं यंदाच्या याच्यासाठी 25 लाखाचं उद्दिष्ट हे ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे एका बाजूला लखपती दिदी आणि एका बाजूला लाडकी बहीण योजना अशा पद्धतीनं सुरू असताना हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेलं हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आहे. सरकार हे आमचं 5 वर्ष आहे, त्याच्यानंतरचे पुढचे 5 वर्ष निश्चितपणाने महाराष्ट्र राज्याची ही जनता महायुतीच्या सरकारला निवडेल याबाबत काही शंका नाही. आत्ता आपण जी घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आज अर्थसंकल्प मांडत असताना केली आहे की अनेकांना वाटायचं की निवडणुकीनंतर ही योजनाच बंद होईल, पण आज निवडणूक होऊन 1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. आजही योजना यशस्वीरित्या सुरू आहे. आज अर्थसंकल्पामध्ये त्यांनी उल्लेख केला की पुढेही ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही सुरू ठेवणार. त्याच्यामुळे शंका कुशंका हे घेण्याचं काम विरोधकांनी आधीसुद्धा केलं. ज्या वेळेला ही योजना आदरणीय दादांनी 28 जून 2024 रोजी आणली त्यावेळेला कोर्टात जाण्याचं कामसुद्धा काहींच्या माध्यमातून झालं. हा लाभ कधी आपल्याला मिळणारच नाही असाही अपप्रचार झाला. त्याच्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता लाडक्या बहिणींसाठी हा लाभ हा कायमस्वरूपी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुरू राहील ही हमी आज पुन्हा एकदा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिले. लाडकी बहीण योजनेची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 4,500 रुपयाची रक्कम जमा करण्यात येईल अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती मिळालेली आहे आणि त्या संबंधीची न्यूज आता व्हायरल झालेली आहे. प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ज्या बहिणींनी KYC केली होती आणि या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या आहेत प्रत्येक बहिणींपर्यंत हा जो लाभ आहे तो पोहोचत आहे. काही बहिणी यामध्ये अपात्र ठरलेला आहे आणि आता लाडक्या बहिणींचा जो आकडा आहे तो 1,77,00,000पर्यंत पोहोचलेला आहे. आधी लाडक्या बहिणींची संख्या ही 2.5 कोटींपेक्षा जास्त होती, परंतु काही बहिणी अपात्र ठरत असल्यामुळे त्यांचा जो आकडा आहे तो कमी झालेला आहे आणि आता लाडक्या बहिणींचा आकडा कमी झाल्यामुळे लाडक्या बहिणींचा जो खर्च आहे तो सुद्धा कमी झालेला आहे. याच कारणाने आता जी निधी वाढ आहे ती सुद्धा केली जाणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना जी प्रतीक्षा आधीपासून होती की आमच्या खात्यावरती 2100 रुपयाची रक्कम कधीपर्यंत मिळणार त्यांचा प्रश्न सुद्धा सुटणार आहे. सध्या लाडक्या बहिणींचे 3 महिन्यांचे जे हप्ते होते ते स्थगित होते. मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झालेला होता. आधी हा हप्ता जमा केला जाणार आहे. सर्वप्रथम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये आणि मे महिन्याचे 1,500 रुपये असे टोटल 4,500 रुपयाची रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर जो 2100 रुपयाचा निर्णय आहे त्याला देखील आता जी मान्यता आहे ते देण्यात आलेली आहे. लवकरच ते हप्ता देखील वितरित होणार आहे. परंतु लाडक्या बहिणींचा हप्ता स्थगित होता त्यामुळे आधी लाडक्या बहिणींना 4,500 रुपयाची रक्कम आता वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे.